वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. वादळी वाऱ्यात वीजतार तुटली, शॉर्ट सर्किटमध्ये 9 गायी ठार, शेतकऱ्याचे 9 लाखांचे नुकसान. पाथरी बुद्रुक गावात वादळी वारा आणि गारपिटी दरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. वीज वाहिनीची तार तुटून झालेल्या शॉर्ट सर्किटमध्ये तब्बल 9 गायी दगावल्या असून 1 गाय गंभीर जखमी झाली आहे. या घटनेत पशुपालकाचे सुमारे 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पाहूया सविस्तर रिपोर्ट. मंगळवारी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास पाथरे बुद्रुक येथील शेतकरी सोपान लक्ष्मण घोलप यांच्या गट क्रमांक 225 मधील शेतात ही घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे विजेची तार तुटून खाली पडली आणि शॉर्ट सर्किट झाल्याने गोठ्याजवळील गायींना विद्युत धक्का बसला. या दुर्घटनेत 9 गायी जागीच मृत्युमुखी पडल्या, तर 1 गाय गंभीर जखमी झाली आहे. सुरुवातीला परिसरात बिबट्याचा हल्ला झाल्याची चर्चा होती, मात्र पंचनाम्यानंतर शॉर्ट सर्किटमुळेच घटना घडल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, ग्रामपंचायत व वीज विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तलाठी व ग्रामसेवक तुषार भालेराव यांनी पंचनामा केला. सरपंच उमेश घोलप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब भाऊसाहेब कडू, तहसीलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी तसेच MSEB अधिकारी यांनी पाहणी केली. पीडित शेतकऱ्याला शासनाकडून जास्तीत जास्त मदत देण्याची ग्वाही तहसीलदार अमोल मोरे यांनी दिली आहे. पीडित शेतकऱ्याला नियमानुसार तातडीची मदत देण्यात येईल, असे तहसीलदार अमोल मोरे यांनी सांगितले. वेद बातमीचासाठी राजेंद्र रोंडे, राहुरी. मी रणजित कडू. हे गाव पाथरे बुद्रुक आहे. काल रात्री 9:15च्या दरम्यान पावसाचं वातावरण असताना समोरून लाईटचं कनेक्शन गेलेलं आहे वायरीचं, तर ते तुटलं. ती वायर याच्यावर पडली. हे शेतकऱ्यांचं नाव आहे सोपान लक्ष्मण घोलप व त्यांचा पुतण्या संजू. आता ते बोलायच्या मनस्थितीत नाही, तर त्यांच्या 9 गायांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये 7 गाभणी गाय होतात आणि त्यांचा प्रपंच याच्यावर अवलंबून होता. तरी शासनाच्या वतीनं मी गावकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो की त्यांना मदत मिळावी, अशी माझी एक नम्र विनंती आहे. व जे लाईटचा आहे प्रॉब्लेम, तो एकदा सॉल्व्ह व्हावा, कारण मनुष्य हानी वाचलेली आहे, कारण हे घर कनेक्टेड होतं त्याला. धन्यवाद. साधारणपणे या हानीमध्ये 9 लाखाचं नुकसान झालेलं आहे. 9 ते 10 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे, असा माझा अंदाज आहे. यात किती गाभीन आहे आणि गाभण आहे? गाभण किती? 7 गाभण आहे आणि 2 दुभत्या होत्या. 7 गाभण. याच्यामध्ये साधारणतः 9 गायांपैकी 7 गाया ह्या गाभण होतात, 7 ते 8 महिन्याच्या, काही 6 महिन्याच्या, व 2 गायी ह्या दुभत्या होतात. अतिशय दुधाळ गायी आणि चांगल्या जातीच्या गायी होतात. साधारणपणे दरडोई दूध किती निघत होतं साधारणतः? ह्या गायी जेव्हा होत्या तरी यांचं साधारणतः 20-40 लिटर दूध सध्याच्या घडीला चालू होतं, ते 2 गायांचं. आणि ह्या गायी आता जन्मायला म्हणजे वेतावरच होत्या, त्या जणल्याच असत्या आता. आणि यांचा प्रपंच याच्यावरच अवलंबून होता. नमस्कार, मी उज्ज्वल सोपान घोलप. काल सायंकाळी जो वादळी पाऊस झाला आणि जेव्हा विजाचा कडकडाट सुरू होता, तेव्हा माझ्या ज्या गाई गोठ्यावरची जे लाईटचे कनेक्शन गेलेलं होतं ना, त्याची एक तार तुटून गोठ्यावर पडली. आणि संध्याकाळी 9:30च्या दरम्यान जेव्हा लाईट आली, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सगळ्या गाया ओरडायला लागल्या. मी बघायला आलो तेव्हा समजलं की सगळ्या गायांना करंट बसलेला आहे. त्यानंतर मी बघितल्यानंतर माझं जाणवलं की तार तुटून गोठ्यावर पडलेला आहे आणि त्याचा करंट उतरून गाया माझ्या जवळजवळ 9 गाया माझ्या मृत्युमुखी पडलेल्या आहे. त्यापैकी माझ्या 3-4 गायी गाभण होत्या आणि बाकीच्या दुधाच्या गाया होत्या. असे सर्व मिळून माझं 9 ते 10 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तरी मी शासनाला आणि ग्रामस्थांना विनंती केली की मला मदत करावी.